विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. थोडं थांबा. मी असं थंबनेल मध्ये दिलंय. एक्सप्लेन करतोय. एचएससीचा रिझल्ट लागलाय. बोर्डचा रिझल्ट लागलाय. 10वी ला मला 98% होते. आता पडली 75%. रडणं काय थांबत नाहीये. तणाव काही जाईना झालाय. बघतोय डोळे सुकून रडून सुकलेत म्हणूया आपण. तणाव घेतलाय बऱ्याचशा मुलांनी, की मला माझ्या मनासारखे मार्क मिळाले नाहीत. एखाद्या फ्रेंडला चांगले मिळाले असले, की आणखीन टेन्शन. असू दे, काही हरकत नाही. नॅचरल आहे, तणाव येतो मान्य करतो. काही मुलांना 60-62% पडलेत. ओके, काही हरकत नाही, काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, की बोर्डच्या एक्झाममध्ये अगदी 60 पडू दे, नाहीतर 90 पडू देत, नाहीतर 94, 95, 98% पडू देत. तुमचं जे फ्युचर ॲडमिशन होणार आहे, ते सीईटीच्या मार्कावर होणार आहे. मी गेल्या वर्षीचा एक रिझल्ट तुमच्या समोर इथं लिहिलेला आहे. बोर्डवर रिझल्ट प्लीज चेक करा, बघा. तो स्टुडंट जो आहे त्याला बोर्डच्या एक्झाममध्ये 67% होते. किती तणाव आला असेल ना त्याच्या घरातल्यांना. ओके, त्याला नाही, कारण त्याला यशाची गॅरंटी होती. मी पण अशी हजारो मुलं बघितलेत, की ज्यांना बोर्डच्या एक्झाममध्ये कमी मार्क पडतात, पण सीईटीमध्ये उज्ज्वल यश मिळवतात. सीईटीत किती पडले त्या स्टुडंटला? 99.8 गेल्या वर्षीचाच रिझल्ट आहे. बरं, माझ्या क्रॅश कोर्स मधल्या मुलाचा नाहीये. YouTubeवर तुम्हाला माहितीच आहे, गणित अंक चॅनल आहे. ओके, अंकुश सर. सरांचं चॅनल आहे. त्याच्यावर एक इंटरव्ह्यू आहे. त्यात त्या मुलाचा स्कोर मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? तुम्हाला वाटलं असेल, की नाही काहीतरी गडबड आहे. एवढे कमी मार्क असणाऱ्या मुलाला एवढे पर्सेंटेज कसे पडतील? तुम्ही त्या मुलाचा इंटरव्ह्यू जर बघितलाय ना, पहिले 2 शब्द ऐकले ना त्याची, 2 वाक्य ऐकले, की लगेच कळते, की तो मुलगा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. बोर्डला ना चांगले मार्क पडण्यासाठी खूप गोष्टी आहेत बरं का. प्रेझेंटेशन आलंय. मुलांना कंटाळा येतो बऱ्याचशा गोष्टीचा. लिहायचा कंटाळा येतो. पेपर प्रेझेंटेशन छान पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का, लक्षात घ्या. तेव्हा होतं कमी येतं. मला पण तुम्हाला सांगायचं आहे, की थांबूया थोडंसं. लगेच तुम्ही कुठल्या कन्क्लुजनवर येऊ नका. एकदम तणावाची परिस्थिती निर्माण करू नका. मेन सीईटीचा रिझल्ट आहे, तो आपल्याला चांगला हवाय आणि त्यातही सांगतो, त्यातही नीट लक्ष द्या. पहिल्यांदा जेव्हा तुमची ॲन्सर की ओपन होईल, तिला कसंही करून डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा. काहीही करून तिला डाउनलोड करण्याचा प्रयत्न कराच बाळांनो, लक्षात घ्या. ओके. डाउनलोड करा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो स्कोर काउंट करा. म्हणजे की मिळाल्यानंतर तुम्हाला स्कोर मिळाला आणि तुमचा स्कोर आहे 93 आउट ऑफ 200. तिथेही रिलॅक्स थोडंसं राहायचंय. कुठलाही 85 च्या वरती स्कोर सुद्धा यावर्षी चांगला स्कोर असणार आहे. 93 म्हणजे चांगलाच स्कोर आहे. मी स्वतःहून बघितलंय, की टफ शिफ्ट असतात ना, तर 93 ला सुद्धा 95 पर्सेंटाइल मी बघितलंय. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, की स्कोर कळाला तरी रिलॅक्स राहावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग पुन्हा तोच प्रकार, सीईटी सेलच्या चुका, आपल्याला घ्यायच्या ऑब्जेक्शन. अगदी लास्ट इयर अगदी 10 मार्कापर्यंत मुलांचे मार्क वाढलेले आहेत. ओके. साधारण 120 प्लस स्कोर असेल तर 98 पर्सेंटाइल हे गेल्या वर्षी होतं. यावर्षी मला असं वाटतं ऑलमोस्ट सगळ्याच शिफ्ट जरा टफ होत्या बरं का. तेव्हा 110 प्लस मार्कलाच 98 पर्सेंटाइल येतील असं मला वाटतंय. ओके. मग तुमच्या लक्षात आलं का? थोडं थांबायचंय आपल्याला आणि मला इम्प्रूव्हमेंट एक्झामबद्दल नेक्स्ट व्हिडिओ बनवायचा आहे बरं का, लक्षात घ्या. बनवायचाच आहे. घाई करतायत मुलं, घाई. ती घाई करून द्यायची नाहीये मला. थोडंसं थांबा. थोडं थांबा, रिलॅक्स व्हा. रिझल्ट एक्सेप्ट करा. कमी मार्क आहेत, ओके. पण सीईटीचा पेपर मी तुम्हाला सांगतो, सीईटी बद्दल पण मी बऱ्याच मुलांना विचारतो. लक्ष द्या. फिजिक्समध्ये 10 प्लस करेक्ट एटम बोलतोय हां, करेक्ट एटम. केमिस्ट्रीमध्ये 30 प्लस करेक्ट एटम. ओके. आणि मॅथ्समध्ये 20 प्लस. हा एक बऱ्यापैकी ठीक-ठाक अभ्यास करणाऱ्या मुलांचा अटेम्प्ट आहे. मग ही सगळी मुलं मला माहिती आहे अगदी 90च्या प्लसचेच पुढे असणार आहेत आणि इथं जर थोडे प्रश्न वाढले तर 95 प्लस कडे ही मुलं जाणार आहेत. तसा स्कोर काउंट केला तर तो 80 प्लस होतो, 80 प्लस. म्हणजे मी तुम्हाला बोलेल क्लोज टू 90, 90 अबोव्ह. आता दी बेस्ट स्कोर नाहीये ना, मला माहिती आहे ना, दी बेस्ट स्कोर नाहीये हा, लक्षात घ्या. तरी देखील मला काय म्हणायचंय, की इथं सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट कुठली आहे, की आपण जसं 2 वर्षात अभ्यास केलाय, तसा आपला रिझल्ट लागलाय. काहीही चुका झालेल्या नाहीयेत. क्वचित एखाद्या मुलाच्या बाबतीत होऊ शकतं फोटोकॉपी मागवा तुम्ही. तुम्हाला असं खूपच कमी मार्क आहेत असं वाटतंय ना, तर रिचेकिंग, रिव्हॅल्युएशनला देऊ नका. सरळ-सरळ फोटोकॉपी मागवा. फोटोकॉपी तुम्हाला मिळाल्यानंतर मग तुम्ही लगेच ज्या दिवशी फोटोकॉपी हातात येईल, त्या दिवशीच तुम्हाला ऑब्जेक्शन रेज तुम्ही करू शकता. म्हणजे अगदी पण त्यासाठी तुम्हाला कॉलेज हे पण नियम तुम्हाला माहिती पाहिजेत बरं का. त्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन
त्या विषयाच्या शिक्षकाकडून ते सही, शिक्का ह्या गोष्टी घ्याव्या लागतात बरं का. बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग यासाठी YouTube नक्की फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी सांगतो हा इंटरव्ह्यू तुम्ही गणित अंक या चॅनलवर जाऊन नक्की बघा. लक्षात घ्या 8 महिन्यापूर्वीचा इंटरव्ह्यू आहे. पण सिरियसली, सिरियसली खूप मला सांगायचं वाटतंय, की तणाव घेतलाय बऱ्याच जणांनी. यातून बाहेर पडा. यातून बाहेर पडा. ऑल द बेस्ट.